मुंबईत एक नवीन पद निर्माण झालंय, बिनपदाचे सुपर महापौर. आता हे वक्तव्य केलेलं आहे, ही टीका केलेली आहे शिवसेना ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी, आणि त्यांनी या पदासाठी नाव दिलंय किरीट सोमय्या यांचं. आता नेमकं काय झालंय तर एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यात सोमय्या हे पत्रकारांबरोबर बाचाबाची करताना दिसतायत आणि बाजूला रितू तावडे देखील आहेत, महापौर रितू तावडे आहेत, आणि त्यावेळेला ही बाचाबाची झालेली आहे ज्यामध्ये किरीट सोमय्या म्हणतायत की अगोदर माझा बाईट घ्या. आता या सगळ्यामध्ये नेमका विषय काय झाला, का किरीट सोमय्या यांना विरोधक घेरतायत, त्यांच्यावर टीका का करतायत, आणि सोमय्यांना हे पत्रकारांबरोबर आजकाल ते बाचाबाची करताना भरपूर दिसतायत, नेमका विषय काय होतोय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, झालं असं, बीएमसी मधील महापौरांचं दालन जे आहे ते बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी ही ईमेल स्वरूपात बुधवारी प्रशासनाला मिळाली होती. आता या प्रकरणाची अधिकृत प्रतिक्रिया घेण्यासाठी जी मीडिया आहे ती महापौरांचं जे दालन आहे त्याच्या बाहेर उभी राहिली होती, महापौरांची वाट बघत होती. पण दालनाबाहेर जेव्हा पत्रकार थांबले होते तेव्हा अगोदर एक बैठक सुरू होती. बैठक संपली, त्यानंतर सगळे कॅमेरे घेऊन आणि बूम घेऊन जे पत्रकार आहेत ते दालनामध्ये आले. त्यांनी कॅमेरे सेटअप केले, बूम ठेवले. मात्र त्यावेळेला कॅमेरा आणि माईक सेटअप झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी म्हटलं की अगोदर माझा बाईट घ्या. आता या वेळेला महापौर रितू तावडे जे आहेत ते विराजमान झालेले, तिथे स्वतः किरीट सोमय्या त्यांच्या बाजूला देखील होते, आणि या सगळ्यामध्ये ती बाचाबाची जी आहे ती एक पाहायला मिळाली. पत्रकारांनी कॅमेरे हलवण्यासाठी नकार दिला कारण की सेटअप सगळा लागलेला होता. त्यामध्ये तो व्हिडिओ जो आहे बाचाबाचीचा तो काय समोर आलेला आहे ते तुम्हीच पहा. काढून घे ना तुझा बूम. माझा बूम काढून घेत नाही, तो चालू आपण प्रमाणपत्र 2 मिनिटात होऊन जाईल. मॅडम, आज तुम्हाला धमकीचा मेल आलेला आहे. खरं तर पुण्यामध्ये पण असाच मेल आलाय, RSSचा पण त्याच्यामध्ये उल्लेख केलाय, बऱ्याच आपल्या कार्यालयांचा उल्लेख केलेला आहे आणि तुम्हाला पण तसाच मेल आलेला आहे. त्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? हे बघा, तू काढून घे ना तुझा बूम. माझा बूम काढून घेत नाही, तो चालू आपण प्रमाणपत्र 2 मिनिटात होऊन जाईल. मॅडम, आज तुम्हाला धमकीचा मेल आलेला आहे. खरं तर पुण्यामध्ये पण असाच मेल आलाय, RSSचा पण त्याच्यामध्ये उल्लेख केलाय, बऱ्याच आपल्या कार्यालयांचा उल्लेख केलेला आहे आणि तुम्हाला पण तसाच मेल आलेला आहे. त्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? हे बघा, तर अशा प्रकारे 2 मिनिटात मुद्दे संपवू असं म्हणतायत महापौर. तरी देखील किरीट सोमय्या जे आहेत ते तेव्हा ऐकायला तयार नव्हते, आणि त्यानंतर जशी महापौरांनी एक बाईट द्यायला सुरुवात केली त्यानंतर ते उठून निघून गेले. असं सगळं ते आपल्याला त्या व्हिडिओमध्ये सगळं पाहायला मिळतंय. आता विरोधकांनी याच विषयाला घेऊन त्यांच्यावर टीका केलेली आहे. बिनपदाचे सुपर महापौर असा उल्लेख जो आहे तो शिवसेना नेते अखिल चित्रे यांनी केलेला आहे. त्यांचं नेमकं ट्विट काय आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर मंडळी, अखिल चित्रे म्हणतात की ना निवडणूक लढवली, ना जनतेने निवडलं, ना कोणतं अधिकृत पद आहे, तरीही महापौर आणि उपमहापौरांच्या बैठकीत ठाण मांडून बसतात आणि सूचना देतात. काम काय तर महापौरांच्या खुर्ची शेजारी बसणं, बैठकीत सगळ्यात जास्त बोलणं, पडद्यामागून सूत्र हलवणं, आणि जेव्हा मीडियाने जाब विचारला त्याची जागा दाखवली तेव्हा सुपर महापौर साहेबांनी काय केलं, चक्क उठून निघून गेले. तर हे होतं अखिल चित्रे यांचं ट्विट. आता गेले काही दिवस जर आपण पाहतो, जेव्हापासून बीजेपीची बीएमसी वर सत्ता आलेली आहे तेव्हापासून किरीट सोमय्या हे कमालीचे ऍक्टिव्ह झालेले आहे. मात्र या ऍक्टिव्हनेस मध्ये देखील त्यांना मोठ्या प्रमाणात टीकेचं धनी व्हायला लागतंय. आता आपण पाहतो की गरीबनगरची जी कारवाई झाली त्या कारवाईमध्ये लाठीचार्ज झालेला, दगडफेक झालेली, त्यानंतर किरीट सोमय्या जे आहेत ते बुलेट प्रूफ जॅकेट घालून फील्डवर उतरलेले. यानंतर पुन्हा जेव्हा आता अमरावतीची देखील एक काल परवाच एक पत्रकार परिषद त्यांनी घेतली तेव्हा देखील ते थेट बुलेट
प्रूफ जॅकेट घालूनच त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली. आता हा बुलेट प्रूफ पॅटर्न जो आहे तो त्यावरतून देखील त्यांना टीकेला खूप सामोरे जावं लागतं. म्हणजे खरंच एवढी गरज आहे का त्यांना सुरक्षेची, की उगाच हे सगळं चाललेलं आहे, अशा प्रकारची समाज माध्यमांवर टीका होते, विरोधकांकडून टीका होते. आता सोमय्या यांचे पत्रकारांबरोबर देखील खूप मोठ्या प्रमाणात वाद पाहायला मिळालेले आहेत गेल्या काही दिवसांपासून, महिन्यांपासून. नाशिकमध्ये पत्रकारांबरोबर चर्चा करताना सोमय्या यांचा एक मोठा वाद झाला, जिकडे आपल्याला पाहायला मिळालं की सोमय्या हे आरोप करत होते की जे पत्रकार आहेत त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी आरोप केला की 80% ही रेल्वेची जी जागा आहे ती जागा जे बांगलादेशी माफिया आहेत, मुस्लिम माफिया आहेत, त्यांनी व्यापलेली आहेत. आणि अशा प्रकारचं त्यांनी जेव्हा वक्तव्य केलं तेव्हा पत्रकारांनी त्यांना उलट प्रश्न विचारला. पत्रकार म्हणाले की हा जो डेटा आहे, जो तुम्ही आरोप करताय, तो डेटा गृहमंत्र्यांकडे नाहीये का? मग आता हा जो प्रश्न विचारण्यात आला तेव्हा किरीट सोमय्या यांना वाटलं की हा कुठला तरी अजेंडा टाईप घेऊनच प्रश्न विचारला जातोय का, म्हणून त्यांच्यामध्ये जी पत्रकारांमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली. आणि त्यानंतर आता एक मालेगावात मध्ये देखील जेव्हा सोमय्या हे पत्रकारांशी संवाद साधत होते तेव्हा देखील त्यांचे जे बॉडीगार्ड आहेत त्यांनी देखील पत्रकारांशी वाद करताना एक तिथे तशी तणावपूर्ण परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली. आता असे सगळे पत्रकारांशी जेव्हा चर्चा होत असते किंवा परिषद होत असतात किंवा माध्यमांबरोबर जेव्हा एक प्रतिक्रिया देण्याचा जो सेशन येतो त्या दरम्यान हे जे वाढते वाद आहेत त्यामुळेच कुठेतरी सोमय्या यांना या टीकेचा जो सामना करावा लागलेला जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. आता मुंबईचे जे अतिक्रमणाचे विषय आहेत ते किरीट सोमय्या हे कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेत मांडतात. त्यांनी आता देखील एक ट्विट केलेलं आहे, स्कूल जिहाद, लँड जिहाद म्हणून मुद्दे घेऊन त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांचे जे मुद्दे जे आहेत ते नेहमी मांडलेले आहेत. मग अशातच जेव्हा जेव्हा एखादी मोठी पदांनुसार जी आहे ती मोठी व्यक्ती जेव्हा बाजूला बसलेली असते आणि त्यानंतर आपलं जे वर्चस्व आहे ते दाखवून देण्याचा जेव्हा प्रयत्न होतोय त्यामधूनच आता किरीट सोमय्या हे टीकेचे धनी व्हायला पाहायला मिळतात. मात्र आता हे जे सुपर महापौर हे पद त्यांच्याकडे आहे, अशा प्रकारे ते वागतात, हे जे वक्तव्य केलेलं आहे, ही जी टीका केलेली आहे त्यावर तुम्हाला देखील काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.